या ठिकाणी आमचे सहकारी गोपाळ भगत, रवींद्र भगत आणि कळंबोलीमधील सारेच आमचे सहकारी, विजय असेल, अन्य सारी मंडळी असेल, ही मंडळी FCI मध्ये जो काम आहे त्या कामाच्या संदर्भात प्रयत्नशील आहेत, आग्रही आहेत आणि त्याच ठिकाणी अन्य मंडळी देखील प्रयत्नशील आहेत। या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे। दोन पैसे आपल्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याचं साधन या ठिकाणी स्थानिक जनतेला मिळालं पाहिजे। खरं तर या ठिकाणी जवळपास कळंबोली गावातल्या 250 ट्रक व्यवसाय करत होत्या, पण अशाच पद्धतीनं वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून मला वाटतं कळंबोलीतल्या 100-150 ट्रक विकल्या गेल्या आहेत। त्या अनुषंगानं या FCI मधल्या गोडाऊनचं माथाडीचं काम हे कळंबोली स्थित स्थानिकांना मिळालं पाहिजे। कळंबोलीतल्या माझ्या सहकार्यांना या ठिकाणी 2 पैसे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कमवण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही मंडळी आग्रही आहोत आणि भविष्यातही या पद्धतीनं आग्रही राहून या ठिकाणी जो मुजोरगिरी करायचा प्रयत्न होतोय तो मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार। निश्चितपणानं ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करूनच विधिग्राह्य पद्धतीनंच हे कामगार काम करतील आणि त्या दृष्टीनं आम्ही योग्य ती कारवाई करू।